देवीचं रूप अगदी मनाला हुरूप आणणारं आहे. चेहऱ्याकडे पाहतच राहावं असं देवीचं गोड असं रूप आहे. रेणुका मातेचं दर्शन घेतलं. आज साडी चोळी नारळानं ओटी भरली आईची. आम्ही गेलो होतो रेणुका आईच्या दर्शनासाठी. जवळच देवीचं खूप छान मंदिर आहे गावात. आणि मग देवीला अशी एक साडी नेली, देवीची ओटी वगैरे भरून घेतलं. नंतर सासूबाईंनी तिचं दर्शन घेतलं. खूप देवीचं रूप असं म्हणजे तेज, आणि ह्या दिवसामध्ये देवीचं रूप अगदी वेगळंच दिसतं. मनाला अगदी शांतता लागते मंदिरामध्ये गेल्यानंतर. तिकडचं वातावरण मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर हे आम्ही मंदिरात गेल्यानंतर तिथं पुजारी वगैरे होते. मग आम्ही त्यांचं दर्शन घेतलं. त्यांना हळदी कुंकू ते लावलं, त्यांच्या पाया पडलो. आणि मग तिथून असं बाहेर मंदिरातून आलो तर बाहेरचाही परिसर अगदी सुंदर होता. आणि 5-6च्या टायमिंग गेलो तर परड्यात ते सगळं भरून घेतलं. सगळं काही व्हिडिओमध्ये नाही दाखवलं कारण मोबाईल ते पकडता नाही आलं. त्यामुळे देवीचं रूप अगदी पाहण्यासारखं आहे. चेहरा, नाक हे सगळं मनात असं म्हणजे खरंच वेगळं वाटतं, प्रसन्न वाटतं. हा आजूबाजूचा परिसर आहे, किती सुंदर वातावरण आहे बघा, हिरवगार सगळीकडे पावसाने झालेलं. आणि असं थोडंसं उंच डोंगरावरती मंदिर आहे, त्यामुळे आणखी छान वाटतं बघायला. समोर दीपमाळे आहेत. तेही आम्ही दर्शन घेतलं. सासूबाई इकडं आल्या आता. मग होम चालू होता. होम पण खूप मोठा होता तिथं. त्यामध्ये कोणी नारळ अर्पण करत होतं, कोणी नैवेद्य. मंदिरातून येऊच वाटत नव्हतं, इतकं म्हणजे छान वाटत होतं वातावरण तिकडचं. देवीची ओटी वगैरे भरली आम्ही. काही होमामध्ये नारळ नैवेद्य अर्पण केले जातात. होमामधला अंगारा वगैरे घेऊन लावतायत त्याला. देवीचा आशीर्वाद घेऊन झाला. आता देवीच्या पाया पडलो. तर तुम्हीही तुमच्याजवळ कुठं मंदिर असेल, ह्या नवरात्रामध्ये कुठल्या देवीला गेल्यानंतर किती माणसाला म्हणजे प्रसन्न वाटतं. आणि खरंच अशा ठिकाणी जायला पाहिजे माणसाने, तेवढंच मनालाही वेगळं हे येतं. आता आम्ही चाललोय खाली. तर बघा पायऱ्या पण अगदी सोप्या आहेत, म्हणजे दिसत आहेत लय मोठ्या, पण चढायला सोप्या आहेत. जवळच असल्यामुळं सगळे जातात दर्शनासाठी. आम्ही खूप उशिरा गेलो होतो कारण सकाळी खूप गर्दी होती, त्यामुळे आमचं निवांत दर्शन झालं. आता संध्याकाळच्या टायमिंग 5-6 वाजता, जास्त काही गर्दी नव्हती. तर सकाळून तर भरपूर गर्दी होती. आता पाऊस यायसारखं वातावरण झालंय, बघू शकता. संध्याकाळी तर अजून थोडा अंधार पडल्यानंतर तर लायटिंग ते लावलं, किती भारी वाटत होतं. इकडचं वातावरण संध्याकाळी तर एकदमच भारी वाटतंय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची व्हिडिओ बनवण्याची उत्सुकता आणखी वाढते. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आमचा उत्साह आणखी वाढेल.